मंडळी, मुंबई मालाड वेस्टमधील 30 वर्षीय राक्षसी वृत्तीची महिला रीना शेख नवऱ्याशी डिवोर्स झाल्यानंतर 19 वर्षीय फरान शेख बरोबर रिलेशनशिपमध्ये होती. आपल्या 2.5 वर्षाच्या मुलीसोबत आईच्या घरी राहून तिचे हे चाळे चालू होते. फरान शेख बरोबर संबंध असल्याने 2.5 वर्षाच्या मुलीची तिला अडचण झाली होती. 18 मेच्या रात्री आपल्या 2.5 वर्षाच्या मुलीवर 19 वर्षीय प्रियकराला तिने बलात्कार करायला लावला. ते लेकरू अक्षरशः आईकडे बघून वेदनेनं ओरडत होतं, पण त्या राक्षसी वृत्तीच्या आईला अजिबात त्या लेकराची दया आली नाही. शेवटी ते लेकरू संपलं. हा सगळा प्रकार झाल्यानंतर त्या बाईने त्या मुलीला मालवणी जनकल्याण नगरच्या सरकारी दवाखान्यात आणलं आणि तिथं मुलीला आकडी येत असल्याचं खोटं सांगितलं. डॉक्टरांनी तपासलं आणि सांगितलं की मुलगी संपलेली आहे. पण डॉक्टरांना एक डाऊट आला, कारण मुलीच्या प्रायव्हेट पार्ट्सवरती खूप जास्त इंजरीज होत्या. डॉक्टरांनी लगेच पोलिसांना बोलवलं. तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी हे दोघे 30 वर्षीय महिला व 19 वर्षीय युवकास पोक्सो अंतर्गत FIR नोंदवून अटक केली. आजकाल समाजामध्ये माणुसकीला काळिंबा फासणारे हे असले प्रकार घडत आहेत. याला जबाबदार कोण? फक्त शारीरिक सुखासाठी या वासना नराधमांना कायदा कळना तर 2.5 वर्षाचं लेकरू काय कळणार? अनैतिक संबंधातून फक्त शरीर सुखासाठी पोटच्या गोळ्याचा बळी घेणाऱ्या जर असल्या कोणी अवदसा असतील तर त्यांनी खुशाल जाऊन वेश्या बाजारात उभं राहावं, कारण तिथं शरीर सुखही मिळेल आणि 2 पैसेही मिळतील. पण असं कृत्य करू नये. या असल्या महिलेस आणि तिच्या वासनात प्रियकरास उभं जमिनीत जिवंत काढलं तरी त्या कोवळ्या जीवाला न्याय मिळणार नाही. असा अपराध या दोघांनी मिळून केलेला आहे.